ब्लॅक होल म्हणजे नक्की काय असतं सांगतो, आणि तेही मराठीतून, कारण विज्ञान मातृभाषेतून खूप छान समजतं. कल्पना करा, तुम्ही अवकाशात एकटे तरंगत आहात, सगळीकडे शांतता आहे आणि अचानक अवकाश वाकायला लागतं, तारे तुटल्यासारखे वाटायला लागतात आणि तुम्ही एका भयानक गोष्टीजवळ पोहोचता, ती म्हणजे ब्लॅक होल, कृष्णविवर. ब्लॅक होलची सुरुवात होते एका मोठ्या ताऱ्यापासनं. आपल्या सूर्यापेक्षा 40-50 पट मोठे तारे कितीतरी वर्ष आपल्या गाभ्यामध्ये असणाऱ्या हायड्रोजनच्या इंधनावरती चालत असतात. या इंधनामुळे स्फोट आणि गुरुत्वाकर्षण यांच्यामध्ये बॅलन्स सांभाळला जातो. पण एक दिवस हे इंधन संपून जातं आणि मग गेम चेंज होतो. आता गुरुत्वाकर्षण वरचढ ठरतं आणि या ताऱ्याचं गुरुत्वाकर्षण अतिशय वेगानं वाढायला लागतं आणि मग हा तारा स्वतःमध्येच कोलॅप्स होतो. याला म्हणतात सुपरनोव्हा. ताऱ्याचा पृष्ठभाग स्फोट होऊन निघून जातो, पण त्याचा गाभा जो असतो, या छोट्या आकारामध्ये खूप ऊर्जा साठवली जाते आणि मग ग्रॅव्हिटी खूप मोठ्या प्रमाणामध्ये वाढते. इतकी वाढते की तिथून प्रकाश सुद्धा बाहेर जाऊ शकत नाही. तुम्ही ब्लॅक होलच्या जवळ गेलात तर तुमच्या पायाजवळ गुरुत्वाकर्षण जास्त असेल आणि त्यामुळे तुमचे पाय हळूहळू नूडल्स सारखे खेचले जातील. सायंटिस्ट या नूडल इफेक्टला म्हणतात स्फॅगेटिफिकेशन. आपल्या आकाशगंगेच्या मध्यभागी सुद्धा एक ब्लॅक होल आहे, ज्याचं नाव आहे सॅगिटॅरियस ए. तुम्हाला सुद्धा कृष्णविवराबद्दल आणखी काय माहिती आहे मला कमेंटमध्ये नक्की सांगा.